नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1045वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, जो सबसे बुद्धिमान होते हैं वे हमेशा जीतते ही हैं ऐसा नहीं है, पर जो कोशिश छोड़ते नहीं हैं वे कभी ना कभी तो ज़रूर जीतते हैं. दुसरी जी रचना आहे ती आहे पुन्हा ब्रह्मसूत्रातल्या 77व्या सूत्रापासून. असंही म्हणता येईल की ती हृदयातली छोटीशी जागा म्हणजे आत्माच आहे, कारण नंतर अनेक ठिकाणी त्या अर्थानेच तो शब्द वापरलेला आहे. याचे विरोधक म्हणतात की जर त्या जागेत ब्रह्मा असतो तर मग तोच आत्मा कसा, आणि तुम्ही ओढून ताणून जसं काही त्या आत्म्याला अमृत पाजून त्याला पुन्हा एकदा जिवंत करायचा का प्रयत्न करताय, आणि मग म्हणताय की आत्म्याला देखील पाप नसतं. आणखी हेही म्हणताय की हा जो कोणी पुरुष आहे जो डोळ्यात दिसतो तो आत्मा आहे. प्रजापती इंद्राला आणि विरोचनाला समजावून सांगताना हे सर्व म्हणतो आणि म्हणतो की जो स्वप्नात हलतो आणि ज्यात पूर्वीच्या प्रवृत्ती चिकटूनच असतात तो आत्मा, कारण त्याच तर पुढच्या जन्मात जातात. आणि आणखी म्हणतात की त्याच झोपेत सर्व इंद्रिय निष्क्रिय होतात आणि मग स्वप्न बघितलीच जात नाहीत. तो आत्मा निर्भय असतो आणि तोच आत्मा अमर पण असतो. तुम्ही म्हणता की माणसाला कळायला हवं की मीच तो, म्हणजे मीच ब्रह्म आहे. पण झोपेत तर त्याला काहीच कळत नाही, तर त्याला मीच तो ब्रह्म आहे हे तरी कसं कळणार. मग प्रजापती म्हणतो की मी तुला पुन्हा एकदा सांगतो, आणि मग म्हणतो की आत्मा शरीर नाहीच, आणि मग म्हणतो की संप्रसादाला ज्ञान होतं आणि तो स्वतःच्या मूळ स्वरूपात म्हणजे पुरुषात विलीन होतो. याला उत्तर असं की व्यक्तीचा आत्मा जेव्हा पूर्णांशाने व्यक्त होतो तेव्हा तो ब्रह्म बनतो. शरीरात असेपर्यंत तो आत्मा म्हणूनच असतो. तो शरीर नाही हे कळणं हेच तर ज्ञान आहे. हे झालं तर तोच ब्रह्म हे पण समजतं. आणि तरीही शरीर असेपर्यंत तो छोट्या जागेत असलेला आत्माच असतो. नंतर तो शरीरातून मुक्त होतो, पण त्याला आधीच सत्य समजलेलं असतं आणि तो शरीराच्या काळजीपासून देखील मुक्त असतो. हे सर्व उपनिषदांच्या अभ्यासाच्या नंतर कळतं आणि मग तो स्वतःला फक्त एक साक्षीदार समजू लागतो. आणि मग असंही म्हटलं आहे की ज्याला ब्रह्म कळतो तोच ब्रह्मच बनलेला असतो. स्वतः ब्रह्म बनल्याशिवाय त्याला ब्रह्म कळणारच नाही. याला विरोध करणारे म्हणतात आत्मा तर न बदलणारा आहे, मग त्याला ब्रह्म नाही कळलं पासून ते कळलं हा बदल तरी कसा होऊ शकतो. तारे दिवसा असतात पण दिसत नाहीत, कारण सूर्याचा प्रकाश त्यांना झाकून टाकतो. तो प्रकाश गेल्यानंतर रात्री तारे दिसू लागतात. पण ब्रह्म तर असं असणार की त्याचा प्रकाश कुणीच कमी करू शकणार नाही. शिवाय जोवर आत्मा शरीरात आहे तोवर त्याला इंद्रियांशी संबंध येतोच. मग शरीराहून वर उठला म्हणजे काय, त्याच्या वास्तविक घरी जाऊन पोचला म्हणजे काय. याला उत्तर असं देता येईल की विवेकाचं ज्ञान जागृत होईपर्यंत आत्मा इंद्रिय, मन, बुद्धी, आनंद, दुःख यातच गुरफटलेला असतो. जेव्हा हिऱ्यामध्ये दुसरं काहीतरी असतं तोवर तो लाल, हिरवा वगैरे रंगांचा दिसतो. जेव्हा तो अशा बाहेरच्या गोष्टींच्यापासून मुक्त होतो तेव्हा तो अगदी स्वच्छ पण बिनरंगी दिसतो. त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टी जेव्हा जातात किंवा त्याचं महत्त्व खूपच कमी होत जातं तेव्हा शरीरातच पण शरीर खरं नसल्याचा विवेक असणं ही स्थिती येते. मग सांगितलं जातं शरीर आहे आणि नाही यातला फरक निघून जातो. पण तोवर आत्मा हा शरीराचे रंग भरलेलाच असतो आणि वेगळा स्वच्छ पारदर्शक आत्मा ओळखता येत नाही. शरीरात शरीर नसलेला असा तो असतो. म्हणजे शरीरातील आत्मा आणि ब्रह्म यातला फरक केवळ अज्ञानामुळे असतो. यावर एक शंका म्हणजे हे असं असतं हे माहिती कसं होणार.
याचं उत्तर म्हणजे प्रजापतीने शिकवल्याप्रमाणे तो निर्भय असतो आणि तो अमर असतो. काय होणार याची त्याला अजिबात भीती नसते. कुणी झोपेत हत्ती बघतो आणि जाग आल्यावर म्हणतो मी इथेच झोपेत हत्ती बघितला आणि आत्ता काही तो नाही, म्हणजे याचा तो नाही याच्यावर विश्वास आहे. अगदी त्याने स्वतःच त्याला झोपेत बघितलं असलं तरी. त्याचप्रमाणे तो झोपेत जसा आहे असा त्याचा अनुभव आहे, तसाच तो जागेपणी नसतो. जागा झाला की तो झोपेतला जसा काही मरून पडलेला असतो. पण तरीही अनुभव घ्यायचा ही क्षमता दोन्ही वेळेस असतेच. शेवटी तो इंद्राला सांगतो की हे शरीर संपतं, ते ज्यांनी बनलेलं असतं तेच पुन्हा बनतं आणि आत्माही ज्यापासून बनलेला असतो त्यातच तो पुन्हा मिसळतो. प्रजापती प्रत्येक वेळी वेगळं उदाहरण देऊन तीच गोष्ट सांगतात. जादूगार जशी हातचलाखी करून असलेल्या गोष्टी नाहीशा करतात आणि नसलेल्या गोष्टी प्रकट करतात, तसंच काहीसं माया पण करते. माया आणि अविद्यामध्ये काहीच फरक नाही. कर्म, मरणं, यज्ञ वगैरे करणं आणि परंपरा पाळणं यासारखं करावं, पण ते सर्व अज्ञानी लोकांच्यासाठी आहे. ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांना सर्वच करणं आणि न करणं हे दोन्ही सारखंच आहे.